हाय. कसे आहात सगळे? तर आज आपण कोणताही फूडचा व्हिडिओ शूट करत नाहीये. आज आपण जस्ट एक नॉर्मल व्हिडिओ शूट करतोय. जसं की बरेच कस्टमर्सचा एक प्रश्न असतो, की तुम्ही जे पदार्थ बनवता, तर त्याचे रेट्स खूप जास्त आहेत. तर मला सगळ्या कस्टमरला एकच सांगायचं आहे, की जसं की आपण बघतोय, की सगळे पदार्थ खूप महाग झालेले आहेत. पदार्थ म्हणण्यापेक्षा जे रॉ मटेरियल आहे, पदार्थांना लागणारं, तर ते खूप कॉस्टली झालेले आहेत. जसं की गॅसचे रेट्स वाढलेत, त्यानंतर किराणा मालाचे रेट्स वाढलेले आहेत, भाज्या महाग झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे आणि प्लस जे फूड आपण प्रोव्हाईड करतो, तर त्याच्यासाठी जे पॅकेजिंगचे मटेरियल लागतं, तर त्याचे पण रेट्स वाढलेले आहेत. तर त्यामुळे जे आपण पदार्थ बनवून देतो, तर त्याचे पण रेट्स जास्त आहेत. आणि जसं की आपण बघतो बाहेर मार्केटमध्ये, की बरेचसे असे दुकानं आहेत, की ते होलसेल रेटमध्ये फूड आपल्याला प्रोव्हाईड करतात. तर मला एक हे खूप सांगावसं वाटतं कस्टमर्सला, की जी मोठी फॅक्टरी वगैरे असतात किंवा जे मोठे मॅन्युफॅक्चरर्स असतात, तर ते बल्कमध्ये माल रॉ मटेरियल घेतात, पर्चेस करतात. आणि आपलं जे आहे हे घरगुती आहे. आपल्याला पूर्ण जे रॉ मटेरियल आहे हे स्टोअर करता येत नाही. आणि आपण एवढं आपलं जे प्रॉडक्ट आहे किंवा जे पदार्थ आहेत, हे आपण वेगवेगळ्या पदार्थ आपण बनवून देत असतो. असं फिक्स नाही आपलं, की एकच पदार्थ आपण बनवतो. आपण व्हेजमध्ये सगळ्याच ऑर्डर्स घेतो. फराळापासून, स्नॅक्सपासून, जेवणाच्या ऑर्डर्स, लाडूच्या ऑर्डर्स, इव्हन प्रोटीन पावडर वगैरे हे सगळं आपण बनवून देत असतो. आपण म्हणण्यापेक्षा मी स्वतः बनवून देत असते. तर यासाठी सगळा जो रॉ मटेरियल आहे, ते आपण घरात कलेक्ट करून किंवा पर्चेस करून नाही ठेवू शकत. त्याच्यासाठी खूप मोठं स्टोरेज लागतं. आणि हे जे मोठ्या फॅक्टरीज असतात, तर ते एकखट्टी माल घेतात, त्यामुळे त्यांना तो कमी रेटमध्ये बसतो. आणि आपलं कसं आहे, की आपण जसं लागेल तसं माल पर्चेस करत असतो. त्यामुळे त्याचे रेट्स पण वेगळे असतात. हे ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असेल. तर त्यामुळे तो जो डिफरन्स आहे, की मोठ्या कंपनीतून मॅन्युफॅक्चर झालेला माल आणि दुकानांमध्ये जो सेल करतात, ते बल्क क्वांटिटीमध्ये बनवतात आणि ते करून ठेवलेला माल असतो. आणि आपला जो माल आहे, हा घरगुती आहे आणि आपण हा फ्रेशली प्रिपेअर करून देत असतो कस्टमर्सला. असं नाही आहे, की आपण बनवून ठेवला आणि तोच माल आपण कस्टमर्सला देतोय. तर तसं नाही आहे. आता समजा जर मला आज ऑर्डर आली, तर मी आज ती घेणार, उद्या बनवणार आणि परवा किंवा 2 दिवसात मी त्यांना ती बनवून देणार. तर हे आपण जे ऑर्डर्स घेतो, हे पूर्ण फ्रेशली प्रिपेअर केलेल्या ऑर्डर्स असतात. बनवून ठेवलेली एकही ऑर्डर नसते आपली. त्यामुळे आपले जे रेट्स आहेत, हे थोडेसे हाय आहेत. तर मी कस्टमर्सला रिक्वेस्ट करेल, की तुम्ही हा पण विचार करत जा, की जे माल आहे, हा आपल्याला फ्रेशली प्रिपेअर करून मिळतो. आणि ज्या कस्टमर्सला हे सगळं लक्षात येतं, ते अजिबात बार्गेनिंग वगैरे हा प्रकार करत नाही. तर आपण साधं उदाहरण घ्या, जर आपण शॉपमध्ये गेलो, तर आपण तिथे म्हणत नाही असं, की याचे रेट्स कमी करा किंवा काय. आपण आहे त्या रेटमध्ये पर्चेस करतो, बरोबर? तर तसंच आपलं हे घरगुती असल्यामुळे लोकांनी पण थोडंसं समजून घेतलं पाहिजे, की याचे जे रेट्स आहेत, ते का एवढे हाय आहेत. तर नक्कीच तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचं आहे ते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पण माझं जर म्हणणं पटलं असेल, तर मला कमेंट करून येस म्हणून सांगा. थँक यू.